चांगल्या समालोचनाचा देखील आवाज आपल्याला ऐकायला मिळतो, तो देखील आवाज आपल्याला पाहायला मिळेल। तत्पूर्वी आपण लॉट्स पाडूया, जे पुढील रविवारी शनिवार आणि रविवार 2 दिवसीय स्पर्धा असेल खांबील चोरगे या गावच्या माध्यमातून त्या टुर्नामेंटच्या आपण लॉट्स इथे पाडणार आहोत। अ गटामध्ये उद्घाटनीय सामना कोणता संघ खेळेल हे देखील पाहणं गरजेचं आहे। उद्घाटनीय सामना 2 टीमच्या माध्यमातून कोणता संघ खेळणार, पहिला संघ असेल NKCC अहिर विपक्ष रेणुशी अशी मॅच असेल। क्रमांक 2 ची मॅच दाबे दाबेकर विरुद्ध रुळे वैभव रुळे। क्रमांक 3 ची मॅच ऑन। गाडवली विपक्ष हातलोट क्रमांक 3 चा सामना। क्रमांक 4 ची मॅच असेल उतेकर वानवली विपक्ष देवळी असा सामना असेल। आता ब गटाकडे आपण वळूया। घोडे पारुट विपक्ष झोळाई 11 कुमटे अशी मॅच असेल ब गटामधील पहिली। मालुसर विपक्ष झांजवड। हरचंदी विपक्ष कोट्रोशी असा सामना असेल। JMCC कुमटे विपक्ष बेळापूर अशी मॅच असेल। आता सी गटाकडे आपण वळणार आहोत। सी गटामधील पहिला सामना कोणाचा असेल, खांबील चोरगे विपक्ष लाखवड असा सामना असेल। गावडोशी KUCC विपक्ष खरोशी ब असा सामना असेल। गोगवे 11 विपक्ष सोंडपार असा सामना असेल। आणि शेवटचा सामना असेल यंगस्टार कुरोशी विपक्ष NDCC सोनाट असा सामना असेल। हे लॉट आपण पाहतोय। तर इथून पुढे जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र मोठी मॅच रंगलेली आहे। यंगस्टार कुरोशी विपक्ष रुळे वैभव रुळे टीम्स या मॅचचं धावतं समालोचन ऐकूया शैलेजी जाधव सर यांच्या वाणीतून। धन्यवाद। पहा, जिथे आपण पाहतो ना अतिशय महत्त्वाची अटीतटीची लढत, या अटीतटीच्या लढतीमध्ये आपण पाहतोय जिथे रुळे वैभव रुळे संघ आघाडी करत असताना आघाडीला आलेले 2 फलंदाज आणि या 2 फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर जिथे अमोल शिंदे आणि शैलेश शिंदे हे 2 फलंदाज डगआउटच्या दिशेने जाताना पाहायला मिळालेत। म्हणजे इथे शिंदे विपक्ष शिंदे अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल। हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला, जिथे पहिल्या 3 चेंडूंवरती मात्र 2 फलंदाज बाद होत आहेत। माफ करा, पहिल्या 2 बॉलवरती 2 फलंदाज, एक वाईडच्या स्वरूपामध्ये 1 धाव अतिरिक्त मिळाली आहे। मैदानाच्या आतमध्ये प्रवीण शिंदे आलेले आहेत, जे संघाचे संघनायक राहिलेले आहेत आणि मयूर निघालेत गोलंदाजीच्या रनवेवरती। हो, यावेळी टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला आणि 1 धाव नक्कीच मिळाली आहे। एका धावेने सांघिक धावसंख्या 2 या आकड्यावरती पाहायला मिळालेली आहे। मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला रुळे वैभव रुळे आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहतोय जिथे आपल्याला संघ पाहायला मिळाला आहे, नाव आहे यंगस्टार कुरोशी। या 2 संघांमधलं युद्ध पाहायला मिळालंय। प्रवीण शिंदे यांच्याकडे आपण जर पाहिलं तर त्यांचा स्टान्स आहे ना तो फार सुंदर राहिलेला आहे आतापर्यंत आणि मयूर निघालेत ओव्हर द विकेटने। हो, यावेळी पहा
खऱ्या अर्थाने डावी यष्टी सोडून थोडासा बाहेर टाकलेला हा बॉल फुलर लेनचा बॉल पाहायला मिळाला आणि वाईट बॉल अशी सांगता होती. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 3 लगावली गेली आहे. आतापर्यंत मयूर शिंदे यांनी 2 विकेट बाद केलेले आहेत. त्याचबरोबर आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय सन्माननीय सीताराम दादा मोरे, KBCC बिरवाडी संघाचे लिजेंड क्रिकेटर आणि सुनीलजी मोरे यांना विनंती आहे. यावेळी मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय पहा. इथे बॅटचा टॉपेज घेतल्यानंतर सरळ यष्ट्या रक्षकाच्या मागे विसावताना चेंडू पाहायला मिळाला. क्रुशल मोमेंट वरती सातत्यपूर्व विकेट मिळवले गेलेत. पहा असं म्हटलं जातं ना की धमन्यात धमनी एक आहे, अंगात रक्त लाल आहे, जमिनीवरती पाय आहे, पायामध्ये चाल आहे, चालीमध्ये संघर्ष आहे आणि संघर्षाची वाट आहे, वाटेवरचा प्रवास आहे. प्रवास सुरू करत असताना पहा काय प्रवास सुरू केलाय. जिथे 3 धावा खर्ची करत असताना 3 विकेट मिळवून दिल्यात. मयूर शिंदे या गोलंदाजाने रुळे वैभव रुळे संघाचा बॅकबोन म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. आता मात्र अडचणीचा काळ आहे, संघर्षाची वाट आहे, वाटेवरचा प्रवास आहे आणि या प्रवासाला हेमंत शिंदे आलेत. वय वर्ष 51, जिथे अर्धशतकीय खेळी वयाची गाठलेली आहे. नंबर इज द म्हटलं जातं ना, नंबर काही मॅटर करत नाहीत या तुमच्या आयुष्यामध्ये, फक्त तो आकडा आहे, तो अंक आहे. तुमचं सातत्यपूर्व, तुमचं कौशल्य, तुमची ताकद, तुमची क्षमता हे बरंच काही सांगून जातं. मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत, मात्र समोर जो गोलंदाज आहे ना त्याने मात्र प्रभावित केलं गेलं आहे. जिथे आपण पाहिलं ना 3 फलंदाज बाद झाले 3 षटकांच्या मागे. अजूनही विनायक शिंदे ही एक मोठी धारदास्त बाकी राहिलेली आहे. हेमंत निघालेले आहेत. पहा पहिल्याच यावेळी पहा बॅकफूट वरती गेले, डिफेन्सिव्ह शॉट आणि तदनंतर मात्र अशी ती चुकी करतायत. एकेरी धाव मिळालेली आहे आणि महत्वाची भूमिका. जमेची बाजू अशी राहिलेली आहे की मयूर यांनी ज्या ज्या वेळी 1-1 रन खर्च केला ना त्या वेळी विकेट मिळवलाय. पहा आता 4 धावा लगावल्या गेलेत आणि तदनंतर विकेट मिळेल का. स्ट्राईक एंड वरती आता विवेक शिंदे पाहायला मिळाले, जे बिग हिटर म्हणून ओळखले जातात, बाहुबली या नावाने ओळखले जातात. मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आणि कशा पद्धतीने त्यांचा खेळ राहील हे देखील पाहावं लागेल. आपण पाहतोय मयूर शिंदे यांनी मात्र भन्नाट वेगाने आतापर्यंत गोलंदाजी हाताळलेली आहे. या गोलंदाजाची क्या कहणे. हो यावेळी ऑन साइडला खेळला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. मिड विकेट वरून येतील, झडप मारतील. तत्पूर्वी आपण मुख्य व्यासपीठावरती पाहतोय सुनीलजी मोरे, लिजंड क्रिकेटर यांचा आम्ही यथोचित्त असा मानसन्मान करतोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. त्याचबरोबर सुनीलजी मोरे आणि त्याचबरोबर सीतारामजी मोरे यांना देखील विनंती आहे की आपण देखील या आणि आपला देखील या ठिकाणी आम्ही यथोचित्त सन्मान करतोय. जाऊया क्रिकेटकडे. आता मात्र चर्चा रंगवली गेली, जिथे 5 रनच्या पाठीमागे 3 विकेट मिळालेत आणि 1 षटकाचा खेळ संपलाय. पहा आता मात्र विवेक शिंदे देखील मैदानाच्या आतमध्ये सज्ज झातील. पहिल्याच तेजस या गोलंदाजाचा पहिला बॉल फेस करण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि आपण पाहतो ना तेजस शिंदे आणि हे आपण जर पाहिलं तर हेमंत शिंदे आणि विवेक शिंदे, शिंदेची जोडी शिंदे विपर्श शिंदे अशी मॅच पाहायला मिळालेली आहे. पहिलाच बॉल हो यावेळी लॉफ्ट केलाय क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं पतन पहा. इथे असं म्हटलं जातं ना की काहींवर लक्ष ठेवले पाहिजे, काहींना लक्षात ठेवलं पाहिजे, काहींनी लक्षही केलं पाहिजे तर काहींना दुर्लक्षही केलं पाहिजे. इथे पहा लक्ष दुर्लक्ष देखील करण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र या फलंदाजाला अडवलंय, थांबवलंय, त्याच्या पायामध्ये बेड्या ठोकल्यात. शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नरला नामदेव आले, खऱ्या अर्थाने मयूर शिंदे पाहायला मिळाले आणि त्यांनी मात्र तिथे विकेट मिळवलाय. पहा या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय आणि खऱ्या अर्थाने सपोर्टर जर पाहिले ना तर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील एका बाजूला आपण पाहिलं ना तर ललित आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये अजूनही रुळे वैभव रुळे संघाचे फार डाय हार्ट फॅन आहेत, मात्र ते त्या अपेक्षा ज्या त्यांच्या राहिलेल्या आहेत ना त्या रुळे वैभव रुळे संघाकडून त्या मात्र अपेक्षा पूर्ण होत नाहीयेत, त्या थांबवल्या गेल्या आहेत. मात्र मॅच अजूनही संपलेली नाहीये, ते आमच्यापर्यंत सांगतायत. आमचा हुकमीचा यक्का आलेला आहे. बॅटिंग साठी नाव आहे विनायक शिंदे, यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्या आहेत. पहा मैदानाच्या आतमध्ये विनायक शिंदे आलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये विनायक शिंदे देखील पाहत आहेत आणि सांगतील देखील आहेत. गोलंदाज निघालेत तेजस.
बिलीव्ह इन सेल्फ. पहा इथे काय घडलंय, मैदानाच्या आतमध्ये मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. आत्मविश्वासाने भरलेला हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. आपण पाहिलं ना, विनायक शिंदे पहा, कर्तृत्वाच्या आणि प्रज्ञेच्या नायकाला नमन असेल त्या विनायकाला. कोणत्याही कार्याची सुरुवात करत असताना विनायकाचं खऱ्या अर्थाने आपण चरण स्पर्श करत असतो, त्यांची आपण मार्गदर्शन घेत असतो. मात्र इथे विनायकला मार्गदर्शन करावं लागेल, नेतृत्व निभावावं लागेल. जिथे मोठे प्रहार नाही तर सिंगल डबल करून मात्र 3 षटकांचा सामना हे देखील लक्षात ठेवावं लागेल. आतापर्यंतचा खेळ झालाय तो 1.2 बॉलचा. मैदानाच्या आतमध्ये 8 चेंडूंचा खेळ झालाय. उर्वरित काही चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि चर्चा रंगवली गेली आहे. जिथे 10 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि चेंज ऑफ फील्ड पोझिशन आपल्याला पाहायला मिळालं. जिथे 30 यार्ड सर्कलमध्ये एक बॅकवर्ड पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आहे आणि तदनंतर मात्र कव्हर्सला एक क्षेत्ररक्षक आहे. तदनंतर मात्र मिड ऑफवरती एक क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑनला खाली ठेवलंय. डीपमध्ये जर आपलं स्क्वेअर लेगला, शॉर्ट स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन दिले गेले, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये. पहा यावेळी मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप पाहायला मिळाला आहे. व्हाईट बॉलची सांगता आहे, दडपण आहे, हा आत्मविश्वास राहिलेला आहे विनायक यांचा. ज्यावेळी विनायक फलंदाजीसाठी येतात ना, त्यावेळी आतापर्यंत विक्रम राहिला. 3 चेंडू 3 षटकाराची किमया अनेक वेळा केली आहे. मात्र या मॅच मध्ये करो या मरो, संकटामध्ये संघ आहे, अडचणीमध्ये संघ आहे, संघाला सावरायचा आहे. गोलंदाजीच्या रनवेवरून तेजस देखील कमी नाही आहे. तेजस देखील सांगतोय मीही संघर्ष करतोय, माझ्याही गोलंदाजीची लेंथ चांगली आहे, माझ्याकडे ती कंट्रोल आहे, ते नियंत्रण आहे, मी सातत्यपूर्ण फलंदाजांना बाद केलाय. निघाले तेजस पुन्हा एकदा आपल्या रनवेवरून. हो यावेळी पहा ब्लॉक होल मध्ये टाकलेला, खऱ्या अर्थाने इथे चुकी झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅकअप दिलं गेलंय. पहा ह्या चुका तुम्हाला अडचणीत आणू शकतात आणि जिथे आपण पाहिलं ना तर नक्कीच रनआउटच्या स्वरूपामध्ये एक विकेट मिळाला असता आणि तो विकेट कोणाचा होता तर विनायक शिंदे. हा रनआउटचा विकेट किती महागात पडेल हे देखील पाहावं लागेल. गोलंदाज निघालेला आहे तेजस. समोर हेमंत शिंदे. यावेळी पहा फ्लिक केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत तर डीप मधून लॉंगॉन वरून येतील, फील्ड करतील. एकेरी धाव मिळाली आहे. एका धावेनंतर मात्र धाव संख्या 8 या आकड्यावरती गेलेली आहे. तेजसला आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय. 9 धावा धाव फलकावरती लगावल्यात. करेक्शन केलं गेलंय. तेजसला आपण पाहतोय. तेजस हा अफलातून असा गोलंदाज राहिलाय. समोर विनायक शिंदे टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. स्टान्स चांगला आहे. फ्लिक करण्याचा प्रयत्न राहिला होता. पंचाकडे दाद मागितली जाते मात्र दाद फेटाळून लावलेली आहे. एकेरी धाव मिळेल. पहा विनायक शिंदेचा जो बॅटिंगचा स्टान्स आहे ना तो एका अर्थाने एखादा हेलिकॉप्टरचा पंखा कसा फिरतो त्या पद्धतीने त्यांची बॅटिंग ज्यावेळी येते त्यावेळी पट्टा फिरवत असताना, फटका सजवत असताना ते गोल फिरतात आणि त्याचमुळे त्यांना अतिरिक्त पेस क्रिएट होतो. आपण घुमर चित्रपटामध्ये देखील पाहिलेलं आहे जिथे ती एका हाताने गोलंदाजी करत असताना पेस कसा क्रिएट केला जातो, हाच पेस क्रिएट केला जातोय विनायककडून. हो यावेळी पहा हुक करण्याचा प्रयत्न आहे. लॉफ्ट केलाय. उंच चेंडूचा ट्रॅव्हल झाला. एक धाव तर घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. पहा विनायक मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवलेली आहे. जिथे 2 षटकांच्या पाठीमागे 11 धावा लगावण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. आता शेवटच्या षटकामध्ये नजरा वळवल्या गेल्या आहेत, माना फिरवल्या गेल्या आहेत. कोणता गोलंदाज येईल या तिसऱ्या षटकामध्ये. फार हाय व्होल्टेज मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. जिथे पहिल्या 2 मॅचेस जिंकून कुमटे संघ तर वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज झालेला आहे. मात्र आता या 2 संघांमधून कोणता संघ, चला थोडंसं स्पीडअप करा विनंती आहे, थोडीशी घाई करा. अकरा धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 11 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. फार सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहा विनायक स्ट्राईक एंड वरती आहेत आणि क्षितिज हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. टीव्ही स्क्रीनवरती आपण त्याला पाहतोय. तदनंतर मात्र स्ट्राईकला आलेले आहेत ते विनायक यांच्याकडे देखील फार चांगला अनुभव आहे. वयाच्या 40 जवळपास जात असताना हा खेळाडू पाहायला मिळालाय. हो यावेळी पहा बॉलची एज घेतल्यानंतर घोषांकित क्षेत्रामध्ये जाणारा हा एक बॉल, जिथे धावा मिळवल्या जातील त्या एका धावेने आगेकूच 12 धावा धाव फलकावरती लगावल्या गेलेत. 12 रन्स ऑन द बोर्ड. जिथे आपण पाहिलं ना तर हेमंत शिंदे काहीच कानमंत्र देतील आणि तदनंतर मात्र विनायक शिंदे आक्रमक पवित्रा घेतील का, हा देखील एक प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. मैदानाच्या आतमध्ये क्षितिज निघालेत.
हो यावेळी उडवलाय, लॉफ्ट केलाय आणि पाठवून दिलाय सरळ सीमारेषे पार. आणि विनायक शिंदे सांगतायत अरे चुलीवरचा तवा आणि माझ्या बॅटची हवा नेहमीच चटके देते. इथे चटका दिलाय, एक मोठा फटका खेळलाय या फलंदाजाने, ठोकलाय षटकार 6 धावा. मॅच मध्ये रंगत आणणाऱ्या यामध्ये दुमत नाहीये. येणाऱ्या षटकारानंतर मात्र त्यांच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावरचं जे स्मित हास्य आहे ना ते बहरलेलं आहे. जसं एखादं गुलाबाचं फुल फुलावं ना तशा पद्धतीने प्रत्येक चाहत्याच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला मिळालंय. मात्र कुरोशी संघ हा देखील कमी नाहीये, कमबॅक करणं तो जाणतो. यावेळी क्षितेज राऊंड द विकेट नेत आहेत. हो यावेळी मात्र ऑन साइडला खेळला क्षेत्ररक्षक आहे. काय घडले मैदानाच्या आतमध्ये, एक धाव मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच यशस्वी होणार आहे आणि तो यशस्वी झालाय. जिथे धावसंख्या 20 लगावली गेली आहे. पहा इथे विनायक शिंदे देखील सांगतायत हवेत असाल तर थोडं थांबा, पक्ष्यांना विचारा आकाशात निवारा नसतो. पहा इथे विनायक शिंदेंनी जर पाहिलं ना तर एक षटकार ठोकलाय आणि तदनंतर दुहेरी धाव देखील घेतलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये आहे ना खेळ फार सुंदर आहे. हो यावेळी मात्र काय घडलंय, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली, नक्कीच कॅच घेतला गेलाय. पहा इथे मात्र हा गोलंदाज देखील फार सुंदर कहाणी व्यक्त करतोय. असं म्हटलं जातं ना टोमण्याच्या भट्टीत भाजलेला माणूस राख नाही तर सोनं बनतो. इथे खऱ्या अर्थाने षटकार ठोकल्यानंतर काहीशे टोमणे या गोलंदाजाच्या नावावरती देखील आले होते. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करून मात्र या गोलंदाज त्या राखेमध्ये राख बनला नाही तर सोनं बनून बाहेर आला आणि विनायक शिंदे सारख्या महत्वाच्या फलंदाजाचा विकेट मिळवला. फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज येतील सचिन शिंदे. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सचिन यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्या आहेत. पारितोषिक देखील येणार आहे. 22 यार्ड टीम कडून मात्र या ठिकाणी पारितोषिक आले. सचिन शिंदेने जर 2 बॉल 2 षटकार ठोकले तर 22 यार्ड tenniscricket.in च्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक आहे सचिन साडे. 22 यार्डची टीम आहे. यावेळी मात्र काय फटका खेळलाय, नजाकतवाला फटका, तंत्रशुद्ध फटका मैदानाच्या आतमध्ये सचिन शिंदे यांनी सजवलाय. पहा पददालित्याचा उपयोग, थोडेसे शफल झाले होते ऑफस्टिक वरती. तदनंतर मात्र रॉबिन उत्थप्पाची आठवण करून देणारा हा फटका पाहायला मिळाला, जिथे स्वतःला इम्प्रोव्हायझेशन केलं आणि तदनंतर मात्र कलात्मक फटका सजवला या फलंदाजाने. आता मात्र पुन्हा एकदा शेवटचा बॉल जिथे 22 धावा लगावल्या गेल्यात. आता मात्र चर्चा रंगलेली आहे. हो यावेळी उडवलाय, कलात्मक, अविश्वसनीय, अद्भुत, एक्सलंट फटका खेळला या बॅटरने. नाव आहे सचिन शिंदे. पहा मैदानाच्या आतमधून जो फलंदाज चाललाय ना, शरीराची देहबोली पहा, भरगच्च बांधा आहे आणि तदनंतर मात्र आत्मविश्वास देखील तेवढाच भरलेला आहे. ठोकलाय त्याने षटकार, 6 धावा. पहा मगाशी मी म्हटलं होतं की वैभव रुळे संघाला असं सातत्यपूर्ण म्हटलं जातं ना की सुसरीची पाठ कितीही मऊ असली तरी तिचा शेपटाचा जो तडाखा आहे ना तो फार जीव घेणा असतो. इथे शेपूट खऱ्या अर्थाने पाहिलं तर सचिन शिंदे मागे आले आणि त्यांनी जो फटकेबाजी केली ना ती अविश्वसनीय होती आणि खऱ्या अर्थाने इथे 6 धावा देऊन गेल्या. टार्गेट सेट झालं. 29 धावा या तुम्हाला येणाऱ्या 18 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत, याची देखील नोंद घ्या.
पूर्वार्धामधला खेळ संपलाय, उत्तरार्ध मधल्या खेळाकडे आपण जातोय आणि या उत्तरार्ध मधल्या खेळामध्ये जिथे 29 धावांचा पाठलाग करायचा आहे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आणि आघाडीला गोलंदाजीच्या रनवेवरती आपण पाहणार आहोत जिथे हेमंत शिंदे पाहायला मिळतील आणि त्यांच्या अगेन्स्ट स्वप्नील आणि तेजस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे आणि सागर हा जो फलंदाज आहे ना तो आज मैदानामध्ये कमतरता पाहायला मिळाली आहे जिथे कुरुशी संघ महत्वाचा दुवा घेऊन जाणारा तो देखील एक महत्वाचा फलंदाज राहिलेला आहे, तो आज अवेलेबल नाहीये मात्र त्याच्या कमतरतेमध्ये देखील संघ संघर्ष करतोय। पहा जिथे आपण स्वप्नील लाल्या या फलंदाजाला पाहतोय आणि त्याच्या साथीला तेजस आलेले आहेत आणि गोलंदाजीच्या रनवेवरती हेमंत शिंदे यांचं षटक आहे ना ते फार क्रुशियल राहणार आहे जिथे स्वप्नील यांचा विकेट जर मिळवला ना तर मॅच मध्ये वर्चस्व गाजवू शकतात। मात्र स्वप्नील हा असा फलंदाज आहे ना जो मॅचचं पारड आपल्या बाजूने 100% घेऊन जाण्याची ताकद ठेवतो। मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक पहिल्या षटकामध्ये हेमंत शिंदे आपल्या गोलंदाजीच्या रनवेवरून निघालेत। पहिलाच बॉल आडव्या बॅटने क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न आहे, चेंडू पडल्यानंतर गरकन फिरला, आता मात्र प्रश्नचिन्ह उभा केलाय। फलंदाज स्वप्नील यांना मात्र नजरेत तेल टाकून खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये वर्चस्व गाजवायचं आहे। हेमंत शिंदे यांना जर 5 चेंडू 5 जरी आल्या ना तरी येणाऱ्या पुढच्या 2 गोलंदाजांना तुम्ही 20 धावा 22 धावा कुटू शकता, हा देखील एक सेन्स आहे क्रिकेटचा। हो आणि तेच करताना पाहायला मिळत आहेत का तर नाही, इथे पुन्हा एकदा डॉट येतोय। मैदानाच्या आतमध्ये हेमंत शिंदे यांची गोलंदाजी सातत्यपूर्ण वैभव रुळे संघासाठी एक जमेची बाजू राहिलेली आहे आतापर्यंत। असं म्हटलं जातं ना की पहिल्या दिवशी लोक तुम्हाला हसतील, दुसऱ्या दिवशी तुमची चेष्टा करतील, तिसऱ्या दिवशी विसरून जातील, त्यामुळे लोकांचा काय म्हणतील याकडे विचार करत बसू नका, तुम्ही तुमचा खेळ चांगला करत राहा। आणि यावेळी मात्र उडवलाय आडव्या बॅटने स्वागत केलाय, स्वॅग मध्ये ठोकलाय स्वप्नील शिंदे याने क्रॅकिंग अफलातून षटकार 6 धावा। मी म्हटलं होतं लोक काय म्हणतील याकडे लक्ष देऊ नका, पहिल्या 2 बॉलवरती डॉट आल्या तदनंतर मात्र आपल्या पट्ट्यात आला ना की या फलंदाजाने आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन खऱ्या अर्थाने घुटना टेक तमाशा फेक असा फटका खेळला आणि षटकार ठोकलाय। पहा मनोधैर्य वाढवलेला आहे, 6 धावा तर आल्या जिथे 15 बॉल 23 ची गरज आहे। हो यावेळी पहा शरीराचा वेध घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला, तिथे 1 धाव डिक्लेअर स्वरूपामध्ये मिळेल। इथे आता मात्र असं म्हटलं जातं ना की आयुष्यामध्ये निर्णय चुकतात आणि मग आयुष्य देखील चुकत जाते, कधी कधी तर प्रश्न कळतही नाही आणि उत्तरही चुकत जाते, सोडवताना वाटते सुटत गेला गुंता, पण मात्र आपण त्या गुंथ्यामध्ये फसतो, अडकतो आणि त्या अडकलेल्या गुंथामधून काय मिळेल पहा। हो यावेळी पुन्हा एकदा फटका उडवलाय, सजवलाय, तवलाय, टोलेजंग षटकार ठोकलाय या फलंदाजाने, नाव आहे स्वप्नील शिंदे, यांच्या बॅट मधून आलाय आणखी एक तडाखा, मिळाल्यात 6 धावा, येणारे 13 बॉल आणि 13 बॉलच्या पाठीमागे 16 धावा। इथे काय घडलंय, इथे 1 धाव मिळाली आणि एका षटकाच्या पाठीमागे 14 धावा बनवण्यामध्ये यश मिळवलंय। आता मात्र प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहे जिथे ललितजी सांगताहेत की स्वप्नील या फलंदाजाने आपली मयूर आहेत सॉरी आणि गोलंदाजीसाठी मयूर येतील आणि आपण माफ करा ललितजी चर्चा होते जिथे मयूर बद्दल देखील त्यांनी चर्चा केली आणि मयूर हा खेळाडू राहिला होता जो मागच्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच राहिला होता, नक्कीच त्याच्याबद्दल चर्चा करतोय। मात्र आता मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील आहे आणि स्वप्नील हा देखील फलंदाज सध्याच्या घडीला ज्या फॉर्म मधून जातोय ना प्रभावित केलेला आहे, नाहीतर दीपक फटके त्याच्या बॅट मधून आलेले आहेत, बा सातत्यपूर्ण खेळ त्यांचा राहिलेला आहे। आता मात्र गोलंदाजीच्या रनवेवरती प्रदीप आलेले आहेत, प्रदीप यांच्याकडे नजरा वळवल्या तर पाहायला मिळालंय प्रदीप हा देखील एक सुरेख गोलंदाज आहे, घातक गोलंदाज म्हणून ओळखले जातात। स्वप्नील समोर आहे, हो यावेळी पहा हलक्या हाताने खेळून काढलाय, एकेरी धाव नक्कीच मिळेल, कंप्लीट केलाय आणि सक्सेसफुली केलाय। तेजसला स्ट्राइक वरती आणायचं आहे, काय काय घडले मैदानाच्या आतमध्ये, फलंदाज कोण आउट होईल पहा, इथे तेजस बाद होतील, पंचांनी सांगितलेले आहे की क्रॉस झालेले आहेत, जिथे आता मात्र चर्चा रंगवली गेली आहे। पहा तेजस यांनी आपल्या विकेटचं सॅक्रिफाईस केलंय आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर रन नव्हती, मात्र कुठेतरी घाई केली आहे स्वप्नीलने, एखादी ही मोठी चूक होऊ शकते। ललितजी सांगताहेत की एखादा रनआउट तुमच्या संघाला
वर्ल्ड कप मधला तो रनआउट आठवतो जिथे महेंद्रसिंग धोनी काही मीटर लांब राहिले होते आणि तिथे मात्र पराभूत झाला भारतीय संघ। मात्र या मॅच मध्ये आपण पाहतोय ना जिथे सॅक्रिफाईस केलंय आपल्या विकेटचं तेजसने। आता नवीन बॅटर येतील मैदानाच्या आतमध्ये, मयूर शिंदे आपल्याला पाहायला मिळतील। जिथे मयूर यांची आपण चर्चा केली, जिथे नवी मुंबईमध्ये पहिली प्रीमियर लीग झाली बॉक्सची, त्या बॉक्सच्या प्रीमियर लीग मध्ये हा खेळाडू आहे ना तो फायनलिस्ट होता आणि फायनल जिंकली देखील होती। हा त्यांच्या नावावरती एक विक्रम आहे। 1 लाखाची स्पर्धा गत संडेला झाली, तिथे देखील हा ओपन मध्ये खेळत असताना या खेळाडू विजेता राहिला होता श्रेया 11 कोपरखेरण मधून। मात्र यावेळी ऑन साइडला खेळलाय मिड विकेटला क्षेत्ररक्षक हेमंत शिंदे, बॉम्बलिंग झालंय, एकेरी धाव घेता घेता दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे। या 2 धावेने मात्र आगेकूच करत असताना येणारे बॉल 10 बनवायचे आहेत 12। 2 मोठे प्रहार, मॅच फिनिश। स्वप्नीलकडे ती ताकद आहे, ॲबिलिटी आहे, क्लास आहे, टेम्परामेंट आहे आणि सेन्स देखील आहे। मैदानाच्या आतमध्ये पहा अनेक फुलं असतात, अनेक फुलं बहरतात आणि सर्वात प्रेमळ फुल जर पाहिलं तर गुलाबाचा वास हा नेहमीच काहीतरी वेगळा असतो। तसाच हा खेळाडू आहे, याचा सहवास नेहमीच थोडासा वेगळा दाखवत असतो। मैदानाच्या आतमध्ये तो आलाय आणि त्यांनी मात्र ज्या पद्धतीने फटकेबाजी केली आहे, एक हाती सत्ता त्याने लढवली आहे। जिथे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये माफ करा, जिथे त्याने 9 चेंडू फेस केले आणि 9च्या 9 चेंडूमध्ये त्याने 18 धावा आणि संघाच्या सांघिक धावसंख्या देखील 18 आहेत। फक्त आता मात्र गरज आहे ती 9 चेंडूच्या पाठीमागे 11 धावेंची। एखादा मोठा प्रहार मॅच मध्ये आणखी एकदा ट्विस्ट निर्माण करेल, एखादा डॉट बॉल आणखी त्यापेक्षा मजा निर्माण करेल। म्हणून म्हटलं जातं ना की मंजिल अभी दूर है, मेहनत 2 गुना नहीं 4 गुना कर, मंजिल तेरे पास आएगी, बंदे तू खुद पे यकीन कर। यावेळी पहा स्वतःवरती विश्वास ठेवायचा आणि तो विश्वास मात्र प्रदीपने इथे ठेवलेला आहे, संघर्ष केलेला आहे। जिथे येणारे 8 बॉल असतील आणि बनवायचे आहेत 11। हाय व्होल्टेज ड्रामा, जिथे रुळे वैभव रुळे संघाला हरवण्याची स्वप्न पाहतोय तो यंगस्टार कुरोशी आणि यंगस्टार कुरोशीला हरवण्याची स्वप्न रुळे वैभव रुळे संघ पाहतोय। पहा इथे स्वप्न कोणाची सत्यात उतरतील त्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतील। कष्ट जर तुमचे चांगले असतील तर यश देखील तुम्हाला मिळणार आहे। यावेळी पहा चढवलेला आहे वरच्या दिशेने बॉल आणि क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, कॅच ड्रॉप। मैदानाच्या आतमध्ये संघ नायकाकडून झालेली चूक पहा। इथे आता मात्र हा झेल ड्रॉप झालाय की मॅच ड्रॉप झाली आहे। पहा जिथे एक उंच असा उडवलेला फटका स्वप्नीलच्या बॅट मधून आणि आता मात्र चर्चेला उधाण आलेलं आहे। पहा आपण पाहिलं ना तर चुकी झाली आहे, संघ नायकाकडून चुकी झालेली आहे। कोणताही खेळाडू त्याला काही बोलू शकत नाही कारण की नेता आहे आणि तो लीडिंग फ्रॉम फ्रंट आहे, त्याच्याकडून अशा चुका होणं अपेक्षित नाही आहे। मात्र मैदानाच्या आतमध्ये जिथे 7 चेंडूच्या पाठीमागे 9 बनवायचे आहेत, धावसंख्या 20 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत। आता मात्र येणारे बॉल 7 बनवायचे आहेत 9 धावा। हो यावेळी बॅकफूट वरती गेलेत, पंच केलाय, चेंडू चाललाय सरळ कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर। किती धावा मिळतील धावा 4। येतोय स्वप्नील शिंदे यांच्या बॅट मधून चौकार। पहा स्वप्नील शिंदे देखील सांगतायत लोक रूप पाहतात आम्ही हृदय पाहतो, लोक स्वप्न पाहतात आम्ही सत्य पाहतो। फरक फक्त एवढाच आहे की लोक जगात मित्र पाहतात आणि आम्ही मित्रात जग पाहतो। मित्रामध्ये जग पाहिलं या फलंदाजाने आणि खेळत असताना काय अफलातून अशी खेळी केली आहे, जिथे चौकार ठोकलाय, बॅकफूट वरती गेले, पायाचा जोर टाकला गेला, मागच्या पायावरती जोर टाकल्यानंतर मात्र कट केला, चेंडू पॉइंट आणि बॅकवर्ड पॉइंट सरळ सीमारेषे पार पाठवला, चौकार मिळालाय। आता मात्र समीकरण आलेलं आहे जिथे 6 चेंडूच्या पाठीमागे 5 धावा बनवायच्या आहेत। पहा सातत्यपूर्ण अनबीट राहिलेला संघ रुळे वैभव रुळे या सीझन मध्ये आता मात्र क्वेश्चन मार्क आलेला आहे। या स्पर्धेमध्ये त्यांचा प्रवास संपेल का, ताकद कोणाकडे आहे हे देखील पाहावं लागेल। आज मैदानाच्या आतमध्ये कुरोशी संघ आहे ना एकत्रित येऊन पहा काय संघर्ष केलेला आहे। मैदानाच्या आतमध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे तो स्वप्नील, ज्याने 12 चेंडू मध्ये 1 हात, मी म्हणेन ना रुळे वैभव रुळे संघाला जर कोणी हरवलं असेल ना तर तो एकच खेळाडू आहे, तो स्वप्नील आहे। पहा जिथे एकानेच 24 धावा बनवल्या, जिथे 12 बॉल फेस केलेत। माझ्यापर्यंत माहिती पोहोचते की स्वप्नील हा जो खेळाडू आहे ना 2 षटकांचा खेळ झालाय, 2 षटकांच्या पाठीमागे 12 चेंडू हाताळले जातात, ते 12च्या 12 बॉल स्वतः खेळलाय आणि दाम दुप्पट धावा देखील बनवलेल्या आहेत। 6 बॉल 5 ची गरज, स्लॉग ओव्हर मध्ये विवेक आलेले आहेत, विवेककडे नजरा वळवल्यात।
हो यावेळी पहा हलक्या हाताने खेळून काढला क्षेत्ररक्षक आहेत, मात्र काय घडेल, एकच धाव घेतली गेली आहे आणि पहिली धाव मला वाटतं या मॅच मध्ये ती मयूर शिंदे यांच्या बॅट मधून आली आणि मयूर देखील किती चाणक्य आहेत पहा, चतुर आहेत आणि चपळाई दाखवली, हलक्या हाताने खेळून काढला, मोठा प्रहार देखील केला नाहीये. जिथे येणारे बॉल असतील 5 बनवायचे आहेत 4, 5 बॉलच्या पाठीमागे 4 धावा. अनबिटेबल असणारा संघ रुळे वैभव रुळे आज मात्र बीट होईल का. हो यावेळी पहा हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट सेन्स वापरला गेला पहा. असं म्हटलं जातं ना की मोबाईल तुमच्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये तुम्ही नेहमीच तुमच्या कॅमेऱ्याच्या लेन्सने हे छान छान असे छायाचित्र टिपत असता, मात्र तुमच्या डोक्यामधला असलेला सेन्स आहे ना तो तुम्हाला विजयावरती शिक्का मुर्तब देणार आहे. पहा इथे गोलंदाज निघालेले आहेत. विवेक मोठा प्रहार करणार का नामदेव. येणारे बॉल 4 बनवायचे आहेत. 3 हाय व्होल्टेज मुकाबला, 4 बॉलच्या पाठीमागे 3 हे समीकरण आलेलं आहे. हो यावेळी पहा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, तिथे क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव नक्कीच मिळाली आहे, इथे जीवनदान मिळालंय. येणारे बॉल असतील 3 बनवायचे आहेत 2. इथे एका बाजूला रुळे, एका बाजूला कुरोशी, एका बाजूला शिंदे आणि दुसऱ्या बाजूलाही शिंदे. मैदानाच्या आतमध्ये शिंदे विपक्ष शिंदे. काय घडणार आहे. येणारे बॉल 3 बनवायचे आहेत 2. चला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी साठी निघालेले आहेत विवेक. एखादा डॉट बॉल ट्विस्ट निर्माण करेल. हो यावेळी डॉट बॉल येतोय का पहा. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. मॅच अजूनही संपलेली नाहीये, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. आई रखुमाई कुंभळजाई चषक 2023 पर्व क्रमांक 3 या तिसऱ्या पर्वामधला अभूतपूर्व असा रोमॅन्टिक मॅच, खऱ्या अर्थाने प्रेमात टाकणारी मॅच. या मॅच कडे नजरा वळवल्या गेल्यात. 2 बॉलवरती बनवायच्या आहेत 2 धावा. आता मात्र क्षितिज आलेले आहेत. आता या मॅच मध्ये रुळे वैभव रुळे जिंकणार का यंग स्टार कुरोशी. हाय व्होल्टेज ड्रामा, या ड्राम्याचा किस्सा, अभिनेता कोण होणार आहे शेवटच्या क्षणी. पहा स्वप्नील मात्र इथे म्हणत असेल की हत्ती गेला आणि शेपूट राहिलं. जिथे भलं मोठं आव्हान जे अवघड केलं गेलं होतं तिथे मात्र सोपं करत असताना चुकी झाली आहे. क्षितिज आलेले आहे, स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतील. चला मयूर स्ट्राईक घेणार का, मयूरकडे देखील नजरा वळवल्यात की 2 धावा या बॉलवरती येतील. मित्रांनो ही मॅच आवडली असेल ना, एकदा मॅच साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आई रखुमाई देवी चषक 2023 पर्व क्रमांक 3 चा हा थरार आपल्या समोर आलेला आहे. गोलंदाज निघतील. हो यावेळी टॅप केला, एकेरी धाव तर घेतल्या, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का. नक्कीच काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. इथे रुळे वैभव रुळे संघ मात्र पराभवाच्या छायेखाली गेलाय आणि मयूर यांचा जल्लोष पाहायला मिळालाय. असं म्हटलं जातं ना की जख्म तो बहुत थे मगर उसी को कुरेदा जा रहा है, आणि इथे मात्र जखमेवरती मीठ चोळलंय आणि फलंदाजाने मात्र जल्लोष साजरा केलाय. एक मैत्रीपूर्वक लढत पाहायला मिळाली. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. यंग स्टार कुरोशी या संघाने इतिहास आपल्या नावावरती केलाय या सीझनला. पहा इथे चर्चा रंगवली गेली कोण होणार या मॅच मधला विजेता, आणि काहीसं भाकीत इथे काहींनी केलं होतं की यंगस्टार कुरोशी जिंकणार, तर काहींनी भाकीत केलं गेलं होतं की इथे रुळे वैभव रुळे संघ जिंकणार. कुरोशी संघाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर 30%, मात्र 70% रुळे विभागाने पाहायला मिळतं तिथे तो संघ विजयी ठरेल. मात्र चला पुढील मॅच यंगस्टार कुरोशी आणि आपल्या अगेन्स्ट JMCC कुमठे. लगेचच टॉस साठी या आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच देखील आपण पाहणार आहोत, जिथे आपल्याला पाहायला मिळेल स्वप्नील राहील या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. चला या मॅचचा टॉस करूया. JMCC कुमठे संघनायक लगेचच या टॉस साठी आणि टॉस करून घेऊया. मयूर फक्त टॉस साठी या. चला विनय आपल्याला विनंती आहे, आपण ठरलात या मॅचचे फायटर प्लेयर. चला विनायकजी आपण या. आपला लढा आहे ना तो शेवटपर्यंत थोडासा संघर्षमय राहिलेला आहे. विनायकजी या, त्यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. आणि चला त्याचबरोबर JMCC कुमठे संघनायक या बाजूला यायचं विनायक सर. चला पारितोषिक आणायचं आहे. गंगारामजी मोरे यांच्या शुभ हस्ते विनायकजी शिंदे
विनायक सर या हार्डलक मॅचमध्ये आज पराभव आणि जय पराजय हा होत राहतो, मात्र मन जिंकलीत. खऱ्या अर्थाने संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये चर्चा रंगली गेली होती. रुळे वैभव रुळे संघ हा यांना कोण हरवू शकतो, तर तो संघ म्हणजे कुरोशी हाच असा म्हटलं गेलं. तर विनायक शिंदे यांनी देखील सांगितलं होतं, बाईटमध्ये दिलं होतं की आम्हाला कोणता संघ हरवू शकतो, तर तो कुरोशी संघ. शिंदे विपक्ष शिंदे, काय सांगाल? काय नाही, क्रिकेट आहे. आज त्यांचा दिवस होता, उद्या आमचा असेल, त्यात काय एवढं. चांगली टीम आहे ती, पण चांगली खेळ आहे. नक्कीच विनायकजी, आपल्याला खूप खूप शुभेच्छा असतील. चला लगेचच सामनावीर देखील राहिलेले आहेत. स्वप्नील आपण देखील यायचं आहे सामनावीर. चला जाऊया टॉससाठी. या बाजूला यायचं आहे. गंगारामजी या बाजूला या, आपण समोरून लाईव्हला जातोय. नक्कीच टॉस कोण करणार आहे? JMCC कुमटे संघ टॉस करतोय. स्पिन द कॉइन, छापा कॉल केलाय आणि पाहायचंय गंगारामजी, छापा कॉल येतोय आणि टॉस जिंकलाय तो JMCC कुमटे संघ नायक आपल्याकडे येतो. सर्वात प्रथम आपलं नाव? नितीन. स्पर्धा लाख मुलाची आहे. आई रखुमाई कुंबळजाई चषक या स्पर्धेमध्ये खेळताना चित्तथरारक मॅच पाहिलेली आहे आणि समोर कुरोशी यंगस्टार आहे ज्याने अनबिटेबल रुळे संघाला हरवलाय.